आज दिवाळी होती. आर्यन आणि अनुज घराबाहेर फटाके उडवत होते. आर्यन दुसरा फटाका लावण्यासाठी पुढे गेला आणि तो लावणार इतक्यात त्याचं लक्ष पुढे गेलं. पुढे तन्वी तिच्या घरातून बाहेर येत होती. तिच्या हातात पणत्यांनी भरलेलं ताट होतं. तन्वी खूपच सुंदर दिसत होती. आर्यनने तिला पाहिलं आणि तो तिला पाहतच राहिला. त्या पणत्यांचा प्रकाश तिच्या अगोदरच चमकणाऱ्या चेहऱ्यावर पडला होता आणि त्यात तिचं सौंदर्य अजूनच खुलून दिसत होतं. आर्यन सगळं विसरून एकटक तन्वीकडेच पाहत होता. जणू त्यापेक्षा सुंदर दुसरं काही त्याने कधी पाहिलंच नव्हतं. त्याच्या डोळ्यांची पापणी देखील लवत नव्हती. इतका एकटक तो तिच्याकडे पाहत होता. तन्वी पुढे बसून तिच्या घरच्या बाजूला त्या पणत्या ठेवत होती. आर्यन अजून तो फटाका लावत नाही ते पाहून अनुज आर्यनजवळ आला आणि त्याने आर्यनला हलवलं. काय झालं दादा, कुठे हरवला आहेस? फटाका लाव ना तो, अनुज म्हणाला आणि आर्यन थोडा शुद्धीत आला. हां हो, हे घे, तू लाव, मी येतो, असं म्हणून आर्यन तिथून निघून गेला आणि तन्वीजवळ आला. तन्वी तिच्या सुंदर रांगोळीजवळ पणत्या ठेवत होती. आर्यन तन्वीच्या शेजारी जाऊन बसला. किती पणत्या लावत आहेस? आर्यन म्हणाला, कारण तन्वीने त्यांच्या घराभोवती खूपच पणत्या लावल्या होत्या. अरे, दिवाळी तर पणत्यांचा सण आहे आणि मला खूप आवडतं पणत्या लावायला. तन्वी आर्यनसोबत बोलत पणत्या ठेवत होती आणि आर्यन परत तिच्याकडे पाहत होता. जणू त्याला त्याची नजर तिच्यापासून हटवणं अवघड झालं होतं. आर्यन तिला पणत्या ठेवायला मदत करू लागला आणि तन्वीने आणलेल्या सगळ्या पणत्या ठेवून झाल्या आणि ते दोघे उठले. ती पूर्ण जागा पणत्यांच्या प्रकाशाने खूपच सुंदर दिसत होती. किती सुंदर दिसत आहे ना सगळं, तन्वी उत्साहाने सगळीकडे पाहत म्हणाली. हो, खूपच सुंदर दिसत आहे. आर्यन मात्र फक्त तन्वीकडे पाहत म्हणाला आणि त्याला देखील त्याची जाणीव नव्हती. आज तू खूपच म्हणजे खूपच, आर्यन तन्वीकडे पाहून म्हणू लागला, पण त्याला शब्दच सुचत नव्हते. तन्वीने आर्यनकडे पाहिलं. खूपच काय? तन्वी विचारू लागली. खूपच मुलींसारखी दिसत आहेस, आर्यन म्हणाला आणि तन्वीला समजेना की त्याला नक्की काय म्हणायचं आहे. ही कॉम्प्लिमेंट होती का? मुलींसारखी दिसत आहे म्हणजे काय? रोज काय मी मुलांसारखी दिसते? तन्वी आर्यनकडे पाहत म्हणाली. कॉम्प्लिमेंटच होती, आर्यन म्हणाला. त्याला जे वाटत होतं आणि तो जे बोलत होता यामध्ये काहीच साम्य नव्हतं. ही कसली कॉम्प्लिमेंट? तन्वी थोडं चिडून म्हणाली आणि इतक्यात अनुज तिथे आला आणि त्याने तन्वीला पाहिलं. वाव तन्वी दीदी, आज तू खूपच सुंदर दिसत आहेस, एकदम गॉर्जियस, अनुज म्हणाला आणि तन्वी अनुजकडे पाहून हसली. थँक्यू अनुज, तन्वी म्हणाली आणि अनुज तिथून निघून गेला. तन्वी लगेच आर्यनकडे पाहू लागली. याला म्हणतात कॉम्प्लिमेंट देणं. तुला तुझ्या लहान भावाकडून काहीतरी शिकायला हवं, तन्वी म्हणाली आणि आर्यन केसात हात घालू लागला कारण त्याला काहीच सुचत नव्हतं. तन्वीने बाजूला पाहिलं की अनुज तिथे फटाके उडवत होता. अनुज काय फटाके उडवतोय का? तन्वी आर्यनला विचारू लागली. हो, तू पण चल ना, आर्यन म्हणाला. नाही, मला नाही आवडत फटाके उडवायला आणि किती पोल्युशन होतं त्याने, तन्वी म्हणाली. अगं पण जास्त नाही उडवत, तू उडवून बघ एक, आर्यन म्हणाला. पण तन्वी त्या विचारानेच थोडी घाबरली होती. नाही नाही, मला भीती वाटते, तन्वी म्हणाली. त्यात काय घाबरायचं आहे, अशी तर खूप झाशीची राणी बनून फिरतेस, आर्यन म्हणाला. नाही, नको, तन्वी अनुजला फटाके उडवताना पाहूनच खूप घाबरली होती. अगं काही नाही होत, चल, असं म्हणत आर्यनने तन्वीचा हात पकडला आणि तिला फटाके उडवत होते तिथे घेऊन आला. आर्यन नको प्लीज, तन्वी म्हणू लागली. इतक्यात आरव मागून आला. आर्यन, ती नको म्हणत आहे ना, मग का जबरदस्ती करत आहेस, आरव आर्यनला म्हणाला. बघ ना आरव दादा, हा ऐकतच नाहीये, तन्वी आरवला म्हणाली. अरे दादा, एवढं काही नाही, आर्यन आरवला म्हणाला आणि त्याने तन्वीकडे पाहिलं. तन्वी, तू इतकी का घाबरतेस? काही नाही होणार, मी आहे ना, आर्यन म्हणाला आणि त्याने तन्वीचा हात पकडून अनुजने खाली ठेवलेल्या फटाक्याच्या बॉक्सला तन्वीचा हात पकडूनच लावला. तन्वी लगेच भीतीने मागे झाली आणि आर्यनने तिला पकडलं. अगं त्याला वर तरी जाऊ दे, इथे नाही फुटणार ते, आर्यन म्हणाला आणि तन्वी बाजूला झाली.
त्या बॉक्समधील एक एक फटाका वर जाऊ लागला आणि आकाशात खूप सुंदर रंग पसरू लागले. तन्वी वर पाहत होती. तिचे डोळे अगदी ते सगळे सुंदर रंग पाहून दिपून गेले होते. तन्वी आकाशाकडे पाहत होती, पण आर्यन मात्र तिच्याकडे पाहत होता. तन्वीच्या डोळ्यात दिसणाऱ्या त्या रंगांमध्ये तो हरवून गेला होता. त्याच्या चेहऱ्यावर नकळतच हसू फुललं होतं. तन्वीचा निरागसपणा पाहण्यात त्याला खूपच छान वाटत होतं. आर्यन तन्वीकडे पाहतच होता आणि तितक्यात तन्वीने त्याच्याकडे पाहिलं आणि तो जणू शुद्धीत आला आणि त्याने लगेच दुसरीकडे पाहिलं. बघ, मी म्हणालो होतो ना की इतकं काही घाबरण्यासारखं नाहीये. आर्यन तन्वीवरून नजर बाजूला करून वर पाहत म्हणाला. हो, खूपच छान होतं, पण किती बरं झालं असतं जर याने पोल्युशन होत नसतं. तन्वी देखील वर त्या आकाशात उडणाऱ्या फटाक्यांकडे पाहत म्हणाली. हो, पण प्रत्येक सुंदर गोष्टीमध्ये काहीतरी कमी असतेच ना, आर्यन म्हणाला. ते पण आहेच, पण तुम्ही जास्त फटाके उडवू नका. माझा जेरी देखील खूप घाबरतो, तन्वी आर्यनकडे पाहत म्हणाली. बरं मिस एन्व्हायरमेंटलिस्ट, नाही उडवणार, आर्यन थोडं हसत म्हणाला. तितक्यात मागून आर्यनची आई स्वाती तिथे आली. झाले का तुमचे फटाके उडवून, स्वातीने सगळ्यांना विचारलं. हो आई, आर्यन म्हणाला आणि स्वातीने तन्वीकडे पाहिलं. बरं झालं तन्वी, तू मला इथेच भेटलीस. आत्ता मी तुझ्याकडेच येत होते तुला बोलवायला, स्वाती तन्वीला म्हणाली. काय झालं काकी, तन्वी म्हणाली. चल घरी सांगते, स्वाती म्हणाली आणि ते सगळे आर्यनच्या घरी गेले. आर्यन आणि तन्वी हॉलमध्ये सोफ्यावर बसले होते आणि स्वाती काहीतरी आणण्यासाठी आत गेली. स्वाती लगेच तिच्या हातातून एक गिफ्ट घेऊन बाहेर आली. हे घे तन्वी, हे तुझ्यासाठी, स्वाती म्हणाली आणि तिने तन्वीला ते गिफ्ट दिलं. पण काकी, याची खरंच काही गरज नव्हती. तुम्ही अगोदरच इतके फराळाचे पदार्थ दिले होते माझ्या आवडीचे, तन्वी म्हणाली. अगं असू दे, हे पण तू माझ्या आर्यनची अभ्यासात इतकी मदत करतेस, मी एवढं तर करू शकतेच, स्वाती म्हणाली. तिकडे आर्यनला त्याच्या मित्रांचे मेसेज येत होते ते तो सोफ्यावर बसून पाहत होता. थँक्यू काकी, असं म्हणत तन्वीने ते गिफ्ट घेतलं आणि ती स्वातीच्या पाया पडली. खुश रहा. बरं, उद्या किती वाजता जाताय तुम्ही, स्वातीने तन्वीला विचारलं आणि आर्यन ते ऐकून लगेच त्यांच्याकडे पाहू लागला. आम्ही सकाळी 7 वाजता जाणार आहोत, तन्वी म्हणाली. बरं ठीक आहे, स्वाती म्हणाली आणि ती आत निघून गेली. आर्यन एकदम सोफ्यावरून उठून उभा राहिला. तुम्ही कुठे फिरायला जात आहात का उद्या, आर्यनने विचारलं. अरे मी सांगितलं होतं ना की आम्ही आमच्या जुन्या घरी जाणार आहोत काही दिवस, तन्वी म्हणाली. पण आर्यनला काहीच समजेना. अगं पण तू तर म्हणाली होतीस की तुम्ही दिवाळीनंतर जाणार आहात, आर्यन म्हणाला. अरे मग झाली ना लक्ष्मीपूजा आज, तन्वी म्हणाली. हो, पण अजून दिवाळी संपली कुठे आहे, अजून परवा पाडवा आहे, मग भाऊबीज आणि त्यानंतर दिवाळी संपते, आर्यन थोडं अस्वस्थपणे म्हणाला. अरे म्हणजे मला लक्ष्मीपूजन झाल्यानंतर जाणार आहोत असंच म्हणायचं होतं, तन्वी म्हणाली. हो पण तू तसं म्हणाली नाहीस, आर्यन म्हणाला. तन्वीला आर्यन ती कधी जाते याबाबतीत इतकं का विचारत होता काहीच समजत नव्हतं. अरे पण मग काय झालं, तुला एवढ्या डिटेल्स सांगायला तुला कोणतं तिकीट बुकिंग करायचं होतं का, आम्ही तर कारने जातोय, तन्वी म्हणाली आणि आर्यनला देखील समजेना की तो इतका अतिरेक का करतोय या गोष्टीचा. बरं ठीक आहे, आर्यन म्हणाला. बरं मी जाते, मला थोडी पॅकिंग करायची आहे, तन्वी म्हणाली. ठीक आहे, मी येतो तुला सोडायला, इकडे देते गिफ्ट, असं म्हणत त्याने तन्वीच्या हातातील गिफ्ट घेतलं. बरं चल, खूपच लांब जायचं आहे ना मला, तन्वी थोडं हसत म्हणाली. आर्यन आणि तन्वी घराबाहेर आले. किती दिवस राहणार आहेस, आर्यनने विचारलं. सुट्टी संपेपर्यंत, तन्वी म्हणाली. पण तुम्ही इथेच का दिवाळी साजरी करत नाही, म्हणजे तिकडे जाऊन एवढं काय वेगळं सेलिब्रेट करणार आहात, आर्यन म्हणाला. अरे असं काही नाही, दादा येतोय ना आणि त्याला थोडेच दिवस सुट्टी आहे. तुला तर माहीतच आहे की तो इंडियन नेव्हीमध्ये आहे, त्याला जास्त सुट्ट्या नसतात आणि आत्ताही जास्त दिवस नाहीत. मग तोच म्हणाला की आपण सगळे जुन्या घरी भेटू. त्याचे सगळे मित्र तिथेच आहेत आणि इथे तो आम्हाला सोडून कोणालाच ओळखत नाही. तो इथे येऊन तरी काय करणार, त्याला आम्हाला देखील भेटायचं आहे आणि त्याच्या सगळ्या मित्रांना देखील भेटायचं आहे. मग बाबा देखील म्हणाले की सगळे जुन्या घरीच जाऊ,
तिथेच आम्ही भाऊबीज साजरी करू. तुला माहीत आहे आर्यन, तिथे सगळे येतील. आम्ही, दादा, माझे मामा मामी, आजी आजोबा आणि माझ्या जुन्या मैत्रिणी देखील मला भेटतील. मी तर खूपच एक्सायटेड आहे. कधी एकदा उद्याचा दिवस येतोय असं झालं आहे. तन्वी आर्यनला बाहेर उभा राहून सांगत होती. तिच्या डोळ्यात खूपच आनंद होता. तन्वी उद्याची उत्सुकतेने वाट पाहत होती आणि आर्यनला मात्र मनाच्या कोणत्या तरी कोपऱ्यात उद्याचा दिवस येऊ नये असंच वाटत होतं. आर्यन फक्त तिचं शांतपणे ऐकत होता आणि तन्वी पुढे बोलतच होती. तुम्ही काय करता आर्यन भाऊ बिजेला? म्हणजे तुम्ही तिघे भाऊच आहात. तुम्हाला एखादी चुलत बहीण वगैरे आहे का? तन्वीने विचारलं. आम्ही माझ्या मावशीच्या मुलीकडे जातो नेहमी भाऊबीज आणि रक्षाबंधनाला. ती अनुजच्या वयाची आहे आणि आम्ही खूप सारे गिफ्ट घेऊन जातो तिच्याकडे. ती खूपच खुश होते आणि आम्हाला देखील खूप छान वाटतं, आर्यन म्हणाला. अरे वा, हे तर खूपच छान आहे, तन्वी म्हणाली आणि ते हळूहळू चालत तन्वीच्या घरासमोर आले. चलो बाय, तन्वी म्हणाली. आर्यनने त्याच्या हातातील तिचं गिफ्ट दिलं आणि तन्वी घरी निघून गेली. दुसऱ्या दिवशी आर्यन सकाळी 6:30 वाजता उठला. त्याने गजर बंद केला आणि तो तसाच बाहेर आला. किचनमध्ये स्वाती काहीतरी करत होती. तो तिच्याजवळ गेला. आर्यनला एवढ्या सकाळी तिथे पाहून स्वाती चकित झाली. हे काय, एवढ्या सकाळी सकाळी तू उठलास आज? दिवस नक्की पूर्वेलाच उगवला आहे ना? काल दिवाळी होती आणि मी एवढं उठवत होते अभ्यंगस्नान करण्यासाठी तर 9 वाजवले होतेस उठायला. आणि आज दिवाळी नाही तर आज एवढ्या सकाळी का उठून बसला आहेस? पाडवा उद्या आहे, आज नाही, स्वाती म्हणाली. खरं तर आर्यनला तन्वी जाण्याअगोदर तिला भेटायचं होतं, त्यामुळे तो उठला होता. तू काय करत आहेस आई? आर्यन स्वातीला डबा पॅक करताना पाहून म्हणाला. अरे ते तन्वी आणि तिच्या घरचेच सगळे जात आहेत ना, मग मी त्यांना म्हणाले होते की मी एक वेळचं जेवण देईन. आता त्या सगळ्या गडबडीत कधी करणार? आता तेच देण्यासाठी जाणार होते, स्वाती डबा पॅक करत म्हणाली. देतो डबा इकडे, मी जाऊन देतो, आर्यन म्हणाला. अरे तू अजून पारोसा आहेस, जा तू फ्रेश हो, मी देते, स्वाती म्हणाली. आई, म्हणालो ना मी देतो. हे बघ, इथे तोंड धुतो, असं म्हणत आर्यनने किचनच्या बेसिनमध्येच तोंडावर पाणी मारलं. आर्यन, इथे धुतात का तोंड? स्वाती म्हणाली. असू दे, दे तो डबा इकडे, आर्यन म्हणाला आणि स्वातीने त्याला डबा दिला. ठीक आहे, तू जा, मी आलेच मागून, स्वाती म्हणाली आणि आर्यन तो डबा घेऊन तन्वीच्या घरी गेला. आर्यन पुढे आला तर तन्वीच्या घरचा दरवाजा उघडाच होता. आर्यन आत आला तर तन्वी तिथेच हॉलमध्ये तिच्या बॅग ठेवत होती आणि तिचं लक्ष आर्यनकडे गेलं. अरे आर्यन तू, असं म्हणत तन्वी त्याच्याजवळ आली. तू काय करत आहेस इथे? तन्वी म्हणाली. इतक्यात सीमा मागून आली. अरे आर्यन तू इथे? सीमा म्हणाली. हो काकी, आईने हा डबा दिला आहे, आर्यन म्हणाला आणि त्याने तो डबा सीमाला दिला. हो, मी नको म्हणाले होते त्यांना, पण त्या ऐकतच नव्हत्या, असं म्हणत सीमाने तो डबा घेतला आणि आत गेली. मग झाली तयारी? आर्यनने तन्वीला विचारलं. हो झाली, आता निघूच थोड्या वेळात, तन्वी म्हणाली. आर्यनला काहीच समजत नव्हतं की त्याला तन्वी जात आहे तर इतकं विचित्र का वाटत आहे. आर्यन आणि तन्वी तिथे बोलत होते, इतक्यात तन्वीचे बाबा तिथे आले आणि आर्यन त्यांना तिथे पाहून एकदम घाबरला. हॅलो काका, म्हणजे गुड मॉर्निंग सर, हॅपी दिवाळी. आर्यन घाबरला होता आणि त्याला तो त्यांच्यासमोर काय बोलतोय काहीच समजत नव्हतं. तन्वी तोंडाला हात लावून हसत होती आणि तन्वीचे बाबा आर्यनकडे पाहत होते. गुड मॉर्निंग, तन्वीचे बाबा आर्यनला म्हणाले आणि तिथून बॅग घेऊन बाहेर गेले आणि आर्यनने सुटकेचा श्वास सोडला. तू इतकं का घाबरतोस माझ्या बाबांना? जसं की ते तुला गोळीच घालणार आहेत, तन्वी हसत म्हणाली. मला तुझ्या बाबांची खूप भीती वाटते, आर्यन म्हणाला. अगं तन्वी चल, तुझे बाबा गेले बाहेर, मी आईंना घेऊन येते, तू त्या बॅग आणि जेरीला घेऊन ये, सीमा म्हणाली. हो आई, तन्वी म्हणाली आणि तिने जेरीला घेतलं. ती बॅग घेणार इतक्यात आर्यन पुढे आला. तू जेरीला पकड, मी बॅग घे, आर्यन म्हणाला आणि ते दोघे बाहेर आले. इतक्या स्वाती देखील त्यांना बाय करायला तिथे आली होती. तन्वी गाडीत बसली आणि कारच्या मागच्या काचेतून आर्यन आणि त्याच्या आईला बाय करत होती. आर्यनने देखील तिला बाय केलं.
तन्वी जात होती आणि आर्यनला खूपच कसं तरी होत होतं. स्वाती आणि आर्यन घरी आले. बरं आता उठला आहेस आज लवकर, तर फ्रेश हो, मी लगेच तुझ्यासाठी नाश्ता बनवते, स्वाती म्हणाली. नाही, मी झोपणार आहे, आर्यन म्हणाला. त्याचा मूड इतका चांगला नव्हता. अरे, आता तर उठला आहेस, मग आता का झोपणार, स्वाती म्हणाली. पण आर्यनने ऐकलं नाही आणि तो सरळ त्याच्या रूममध्ये गेला आणि बेडवर पडला. त्याला तन्वी बऱ्याच दिवसांसाठी लांब गेली होती, त्यामुळे कसं तरी होत होतं. तन्वी गेल्यानंतर आर्यन त्याचा जास्त वेळ ग्राउंडवर त्याच्या मित्रांसोबत फुटबॉल प्रॅक्टिससाठी देत होता. पण तो घरी आला की त्याला करमतच नसे. आज तन्वीला जाऊन 8 दिवस झाले होते, पण तन्वीने एकदाही आर्यनला कॉल किंवा मेसेज केला नव्हता. त्यामुळे आर्यनला थोडा राग येत होता. आर्यन रोज इंस्टाग्रामवर तन्वीच्या नवीन नवीन स्टोरी आणि पोस्ट पाहत होता. कधी ती मैत्रिणींबरोबर होती, तर कधी फॅमिलीसोबत. आर्यन फक्त तिच्या स्टोरी आणि पोस्ट लाईक करत होता. इतकाच काय तो त्या 8 दिवसात त्यांचा कॉन्टॅक्ट होता. पण आज न राहता आर्यनने तन्वीला कॉल केलाच, पण तन्वीने त्याचा कॉल उचललाच नाही. त्याला काहीच समजेना, पण त्याला वाटलं की ती थोडी बिझी असेल आणि त्याचा मिस कॉल पाहून त्याला नक्की कॉल करेल. रात्री आर्यन जेवण करून बाहेर फिरून परत रूममध्ये आला आणि त्याने त्याचा मोबाईल पाहिला, तर अजूनही तन्वीचा कॉलबॅक आला नव्हता. आणि आता मात्र आर्यन थोडा चिडला होता. इतकाही तिच्याकडे वेळ नाही का की 2 मिनिटं तिने माझ्यासोबत बोलावं, असं आर्यनला वाटत होतं. त्याने थोडा रागा त्याचा मोबाईल बेडवर टाकला आणि तो झोपून गेला. आर्यन बाकावर बसला होता आणि बाजूला अचानक खूप धुकं पसरलं होतं. आर्यन उभा राहिला आणि सगळीकडे पाहू लागला. तिथे त्याच्याशिवाय कोणच नव्हतं. पण अचानक त्या धुक्यातून एक सावली पुढे येताना आर्यनला दिसली. आर्यन तिकडे पाहू लागला. ती सावली आता जवळ येऊ लागली होती, पण ती व्यक्ती कोण आहे ते आर्यनला स्पष्ट दिसत नव्हतं. आर्यन थोडं निरखून पाहण्याचा प्रयत्न करत होता आणि थोड्याच वेळात ती व्यक्ती धुक्यातून पुढे आली आणि आर्यनला ती व्यक्ती स्पष्ट दिसली. ती तन्वी होती. चेहऱ्यावर हसू घेऊन तन्वी आर्यनकडे पाहत होती. आर्यन तन्वीला पाहून खूपच खुश झाला होता. तन्वी अजून पुढे येऊन आर्यनसमोर उभा राहिली. तन्वी खूपच सुंदर दिसत होती आणि आर्यन परत तन्वीमध्ये हरवून गेला होता. आर्यनला तन्वीकडे पाहून आकाशातून एखादी परी उतरली आहे असं वाटत होतं. आर्यन तिच्याकडे पाहून हसत होता. तू हाक मारत होतास का मला, तन्वी आर्यनला म्हणाली. हो, तू कुठे गेली होतीस, तुला माहीत आहे मी तुला किती मिस केलं, आर्यन म्हणाला. हो, मी देखील तुला खूप मिस केलं, म्हणून तर मी आले, तन्वी म्हणाली. आर्यनला ते ऐकून खूप आनंद झाला. खरंच, मग आता यापुढे तू मला सोडून कधीच जायचं नाहीस, मी तुला नाही जाऊ देणार, आर्यन म्हणाला आणि त्याने तन्वीचे दोन्ही हात त्याच्या हातात घेतले. ठीक आहे, मी नाही जाणार इथून पुढे कुठेच, नेहमी इथेच राहीन तुझ्यासोबत, तन्वी म्हणाली. आर्यनने तिला जवळ ओढून घेतलं आणि पुढच्या क्षणी ती त्याच्या मिठीत होती. आर्यनने त्याचा चेहरा तन्वीच्या मानेजवळ अलगद टेकवला आणि तिला घट्ट मिठीत सामावून घेतलं. तिच्या केसांचा मंद सुगंध त्याला जाणवत होता. तिनेही त्याला दूर करण्याचा प्रयत्न केला नाही. उलट तिने तिचे दोन्ही हात त्याच्या पाठीभोवती घट्ट आवळले होते. आर्यनने डोळे मिटले. त्या क्षणामध्ये इतका विसावा त्याला भेटला होता की त्याला तिच्यापासून दूर व्हावंसं वाटतच नव्हतं. त्या क्षणी वेळ थांबली आहे असंच त्याला वाटत होतं. आजूबाजूला काय होतं, कोण होतं याचं त्याला काहीच भान नव्हतं. त्याचं संपूर्ण लक्ष फक्त तिच्या जवळ असण्यावर होतं. काही क्षणांनी त्याने हळूच तिला मिठीतून दूर केलं. तन्वी त्याच्याकडे पाहत होती. तिच्या चेहऱ्यावरचं ते हसू पाहून आर्यनच्या ओठांवरही नकळत हसू आलं. माझ्यासोबत डान्स करशील, आर्यन त्याचा हात पुढे करत म्हणाला. तन्वीने उत्तर दिलं नाही, पण तिने अलगद तिचा हात त्याच्या हातात ठेवला आणि तेवढंच त्याच्यासाठी पुरेसं होतं. आर्यनने तन्वीचा हात घट्ट पकडला. त्याने दुसरा हात तिच्या कमरेभोवती ठेवला. ती हळूच त्याच्या जवळ आली. दोघांची पावले कोणत्या तरी मंद तालावर हलू लागली. आर्यनची नजर मात्र तिच्यावरच होती. तिचे केस हलगेच तिच्या चेहऱ्यावर आले होते. आर्यनने अलगद त्याच्या हाताने तिचे ते केस तिच्या कानामागे सारले.
तो क्षणभर तिच्याकडे पाहतच राहिला. ती इतकी सुंदर कधीपासून दिसायला लागली होती की तोच आज पहिल्यांदाच तिला अशा नजरेने पाहत होता. असं काय बघतोयस? तन्वीने विचारलं, पण आर्यन काहीच बोलला नाही. त्याने फक्त तिचा हात आपल्या हातात घेतला आणि तिला अलगद फिरवलं. ती फिरून पुन्हा आर्यनच्या समोर आली. त्यावेळी ती आणखी जवळ होती, इतकी जवळ की त्याला तिच्या श्वासाची हलकीशी जाणीव होत होती. त्याने तिच्याकडे पाहिलं आणि नकळत तिच्या हाताची पकड घट्ट केली. ते दोघे अजूनही डान्स करत होते, पण आता आर्यनला कोणतंच संगीत ऐकू येत नव्हतं. त्याला फक्त तिचं हसणं ऐकू येत होतं. तिचे डोळे, तिचं हसू, तिच्या केसांची हलकी हालचाल, सगळं काही त्याला इतकं छान वाटत होतं की हा क्षण कधीच संपू नये असंच त्याला वाटत होतं. तितक्यात तन्वी मागे झाली आणि त्याच्याकडे पाहू लागली. आता मला जावं लागेल, तन्वी म्हणाली. आर्यनला समजेना की ती अशी का बोलत आहे. पण तन्वी, तू म्हणाली होतीस की तू जाणार नाहीस, नेहमी माझ्यासोबत राहशील, आर्यन म्हणाला. पण तन्वीने त्याच्याकडे हसत पाहिलं आणि आर्यनकडे पाठ करून निघून जाऊ लागली. ते धुकं आता आर्यनला परत दिसू लागलं होतं. तन्वी परत त्या धुक्यात जात होती. आर्यनला पळत तिच्या मागे जाऊन तिला थांबवायचं होतं, पण काही केल्या तो जाऊ शकत नव्हता. जणू त्याचे पाय बांधले गेले होते असं त्याला वाटत होतं. तो ओरडून तन्वीला जाऊ नको म्हणत होता. तन्वी थांब प्लीज, आर्यन म्हणाला. पण तन्वी त्या धुक्यात पुढे जातच होती. तन्वी जाऊ नको, थांब, आर्यन म्हणाला आणि तन्वी त्या धुक्यात गायब झाली. थांब तन्वी, आर्यन परत जोरात ओरडला आणि त्याने त्याचे हात पुढे करून डोळे उघडले आणि पाहतो तर काय, तो त्याच्या अंथरुणात होता, त्याच्या बेडवर. आर्यनने आजूबाजूला पाहिलं आणि त्याला काहीच सुचेना. त्याला थोडा घाम आला होता. काही क्षण लागले, पण त्याला समजलं की ते एक स्वप्न होतं.